रामचंद्र रणधीरा रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ रामचंद्र रघुनाथ Jai
ब्रह्माजींकडे जे भागवतम आहे ते 1,00,000 श्लोकांचं. इमॅजिन करा, जर आपण खूप पुण्यवान झालो आणि ब्रह्मलोकामध्ये गेलो तर तिकडून भगवत धामी जायसाठी 1,00,000 श्लोकांचं भागवतम वाचायला लागेल. त्याच्यापेक्षा इकडेच 18,000 वाचाडी जा. आणि तसं तिकडे रामायण किती आहे? 24,000 श्लोकांचं रामायण. पण ब्रह्माजींकडे शतकोटी 100 कोटी श्लोकांचं रामायण आहे. इकडे 24,000 नाही वाचले, तिकडे गेल्यानंतर 100 कोटी कुठं वाचणार? शतकोटी प्रविस्तर. आणि त्यापैकी एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एक एक अक्षर सुद्धा. म्हणून आपण बघतो भगवद्गीता आपण उघडली तरी काहीतरी जरी वाचलं, काही कळत नसेल तरी वाचलं, नो प्रॉब्लेम. भगवद्गीता हे आपण कळण्यासाठी वाचतोच नक्कीच 100%. पण कळत नाही म्हणून वाचू नये हे तेवढंच चुकीचं. कारण काय, आपण काहीही खाल्लं ते आपल्याला कळत नाही आपल्याला ते कसं पोषण देत आहे. पण अल्टिमेटली पोषण देतं ना, येतं की नाही? आपण भाजी खातो, भाकरी खातो, डाळ खातो, भात खातो, स्वीट्स खातो. आपल्याला कळत नाही आत काय होत आहे, आपल्याला कळत नाही आत काय होत आहे म्हणून आपण खाणं सोडतो का? नाही. दिवसात 3 वेळा खातो ना बरोबर, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. आतमध्ये कधी काय कळते का काय होत आहे? ज्यावेळी गॅस बनतो आणि नंतर कुंठत मग कळतं काहीतरी होत नाहीये. येस. पण नाहीतर आपल्याला कळत नाही काय होत आहे, पण तरी आपण खातोय. पण भगवद्गीता कळत नाही म्हणून आपण वाचत नाही. कोणी ग्रॅज्युएट मुलगा पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला आणि तो नोकरीला लागला, असं होतंय का? पहिले व्हायचं, आता नाही होत असं. आता तुम्ही 100 ठिकाणी अप्लाय करता, त्या 100 ठिकाणांपैकी 4 कडनं तुम्हाला कॉल येतात आणि तेही 4 तुम्ही. म्हणजे आजकाल इंटरव्ह्यू तर असे झाले, स्पेसिफिकली IT कंपनीज मध्ये 4 राऊंड इंटरव्ह्यू, 6 राऊंड इंटरव्ह्यू, 7 राऊंड इंटरव्ह्यू. म्हणजे मुलगा मुलगी लग्नाच्या पहिले एवढे इंटरव्ह्यू करत नाहीत जेवढे जॉब वाले तुमचे इंटरव्ह्यू करतात आणि नंतर शेवटी रिजेक्टच करतात. म्हणजे प्रत्येक MNC ने एक वधूवर सूचक मंडळही घालायला पाहिजे. कारण जेवढं लग्नाच्या पहिले वधू आणि वराला एकमेकांबद्दल माहिती नसतं तेवढं त्या IT कंपनीला माहिती असतं. 6 इंटरव्ह्यू 1-1 तासाचे. सो आपण नेहमीच पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होत नाही, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामध्येही होत नाही. पण म्हणून इंटरव्ह्यू, अरे यार इंटरव्ह्यू देतोय काय कळतच नाही का नाही होत म्हणून आपण इंटरव्ह्यू द्यायचं थांबतो काय? इंटरव्ह्यू देतच राहतो. पण भगवद्गीता कळत नाही, आरामात सोडून टाकतो, अरे कळतच नाही. दॅट इज नॉट करेक्ट. आपण शास्त्र कळण्यासाठी वाचतोच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे त्याचा जो इफेक्ट आहे आपल्यावर. इफेक्ट काय? कळलं किंवा नाही कळलं, ज्यावेळी आपण एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम, हा इफेक्ट होणारच आहे. वेदर यू अंडरस्टँड भगवद्गीता, भागवतम, रामायण, और यू डोंट अंडरस्टँड,
इमटेरियल. आपल्याला कळलं किंवा न कळलं, एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. म्हणून आपण भगवद्गीता, भागवत, महाभारत, रामायण इत्यादींचं पठण, श्रवण, वाचन थांबवलं नाही पाहिजे कधी. इट शुड गो ऑन. आपल्याला कळेल, ज्यावेळी कळायचं असेल कळेल, पण म्हणून वाचायचं नाही, हे हा जो कयास आहे हा बरोबर नाही. सो रामायण बिकम्स मच मोर रिलेटेबल. रामायण प्रत्येकाला खूप रिलेटेबल होऊन जातं. का? कारण भगवंत रामाच्या रूपामध्ये एक अशी लीला करतायत जे प्रायः नरसामान्य आहे. आणि या नरसामान्य लीलेचा जो केंद्र बिंदू आहे तो काय आहे? तो जो रस घेऊन येत आहेत प्रभू राम. कुठला रस? करुण रस. करुण रस मीन्स द रसा ऑफ ट्रॅजेडी. आपण बघतो रामायणामध्ये कोण ना कोणतरी कधी ना कधीतरी, प्रॅक्टिकली संपूर्ण रामायण कोण ना कोणतरी रडतच असतो. रामायण सुरू होते दशरथ महाराजांकडनं. दशरथ महाराजांच्या 353 बायका आहेत, पण एकही अपत्य नाही आहे. आपल्याला 3च मुख्य माहिती आहेत, पण दशरथ महाराजांच्या किती पत्नी आहेत? 353. त्यापैकी मुख्य 3 आणि बाकी 350 कसे आले? 353 पत्नी, पण एकही अपत्य नाही. आणि म्हणून दशरथ महाराज दुखी आहे. दशरथ महाराज इज क्राईंग. अरे काहीच होत नाही, काहीच होत नाही. मग आपल्याला बघतं की प्रभू रामांचा जन्म आहे. 16 वर्षावर प्रभू राम आहेत आणि विश्वामित्र मुनी येऊन त्यांना घेऊन जातात ताटका इत्यादींचा वध करायसाठी. त्यावेळी दशरथ महाराज परत रडत आहेत. मग नंतर ज्यावेळी सीतेला घेऊन भगवंत येतात, त्याच्यानंतर मंथरा, कैकेयी ते स्कीम करतात आणि 14 वर्षांचा वनवास, तिकडेही रडणार. मग नंतर भरत ज्यावेळी येतात, त्यांना काही माहितीच नाही. ज्यावेळी त्यांना कळतं काय झालं, भरत रडत आहेत. राम भरत मिलापर्यंत भरत रडत आहेत. राम येत नाही भरतांबरोबर वापस, म्हणून भरत रडत आहेत. त्याच्यानंतर प्रभू राम आणि सीता दंडकारण्यमध्ये जातात. सीतेचं अपहरण होतं, सीता रडतीये, राम रडत आहेत. आणि त्याच्यानंतर फायनली ते येतात. प्रभू राम रावणाला मारतात. मारल्यानंतर अयोध्येमध्ये येतात आणि 11,000 वर्ष राज्य करतात. पण 11,000 वर्षांपैकी शेवटची 10,000 वर्ष ऍक्च्युअली लगेचच सीतेचं निष्कासनीय. तिकडेही सीता रडत आहे. एवढं की लव आणि कुशांचा जन्म राजमहलामध्ये झालाच नाही. So everywhere we see somebody or the other is crying. म्हणून हा करुण रस. आणि म्हणून रामायण खूप रिलेटेबल वाटते आपल्यालाही. आपल्या जीवनात असंच असतं ना, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. आपल्याला जे पाहिजे असतं ते होतच नसतं. आपल्याला वाटतं की असं व्हावं, पण ते सोडून बाकी सगळं होतं. अल्टिमेटली एक जीव जोपर्यंत भगवानांची शरण ग्रहण करत नाही, एक जीव जोपर्यंत या भौतिक सृष्टीला त्याज्य म्हणून समजत नाही, तोपर्यंत तो या भौतिक जगामध्ये दुःखीच होणार. Whatever we do in the material world, ultimately what we are going to get is only misery and suffering. या भौतिक जगामध्ये आपण काही करा, अल्टिमेटली दुःखालयम शाश्वत. आणि प्रभू रामचंद्र रामायणाच्या माध्यमातून हे जाणून देतात आपल्याला की अरे स्वतः भगवंत जरी आले तरीही त्यांना या भौतिक जगाचे दुःख चुकत नाही. भगवंत आले, अरे त्यांचं आयुष्य तर फारच मोठं होतं. आपण म्हणतो ना, अरे भगवान मेरे साथ ऐसा क्यों कर रहा है. भगवान बोलते अरे मैं खुद भी आया, मेरे साथ ऐसा ही हो, तुम्हारा क्या है. yes. मैं खुद भी आया, मैं क्या मस्त.
यस गोवा के बीच पे आके 2 एडी मार के गया, ऐसा हुआ क्या? नहीं, मेरा भी ऐसा नहीं हुआ. People feel life is to enjoy. It is not like that. So भगवंत हे आदर्श स्थापित करायसाठी येतात, आदर्श स्थापित करतात आणि त्या आदर्शामध्ये जे काही कठीणाई येतील त्या सगळ्यांना सामोरे जाऊन स्वीकार करून आपलं जीवन यापन करतात. दॅट इज वाय वी सेलिब्रेट रामनवमी. जर प्रभू राम इंडिगोनी दिल्लीपासून इकडे आले असते, 4 दिवस हॉटेल ताज विमानतळामध्ये राहिले असते आणि नंतर मग वापस पूर्ण एसी कॅब मधनं गोवा फिरले असते आणि वापस इंडिगोनी गेले असते, तर रामायण लिहिलीच गेली नसती हो. दॅट इज नॉट हाऊ ग्रेट पर्सनॅलिटीज आर. असं नसतं मोठ्या लोकांचं चरित्र. कारण त्यांनी काहीतरी केलंय म्हणून ते मोठे होतात. आपल्याला विचार पडेल, अरे भगवंतांना रडायची काय गरज आहे? आता भगवंत हे रसिक शेखर आहे. रसिक शेखर अर्थात भगवंतांना प्रत्येक रस पाहिजे. आपणच बघा ना, रोज आपल्याला सेम राईस आणि सेम डाळ वाढली तर मग आपण बायकोला विचारणार नाही की अरे बाबा काय झालं, तुम्ही मिरच्या तरी 1-2 एक्स्ट्रा टाक. काही नाही तर गुळ आणि चिंचेचं पाणी करून सांबार तरी कर. सेम वरण, सेम जिरं, सेम तूप, सेम हळदी. काय चाललंय? इफ आय लाईक व्हरायटी, व्हाय शुडंट गॉड? आपल्याला जर आपल्या जीवनात व्हरायटी पाहिजे, भगवंतांना का नाही? सो भगवंतांना ज्यावेळी वाटतं अरे भरपूर दिवस झाले काही प्रॉब्लेमच आले नाही आपल्या जीवनामध्ये, कारण तिकडे तर प्रॉब्लेम येतच नाही. भगवत धामामध्ये सगळं सच्चिदानंद आहे. सगळं नुसतं सच्चित आनंद, सच्चित आनंद, सच्चित आनंद. अरे बाकीचे रस कुठे आस्वाद करणार? मग ते भौतिक जगामध्ये, आणि या भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या लीला करत राहतात आणि या सगळ्या लीला चिरंतन आहेत. भगवंतांचे सगळे जे अवतार होऊन गेले ह्या सगळ्या लीला, इट इज एक्झॅक्टली लाईक अ थिएट्रिकल परफॉर्मन्स. आता गणेश चतुर्थीमध्ये वगैरे सगळीकडे टेंट घालतात किंवा शामियाने घालतात, स्टेज लावतात आणि शेवटच्या दिवशी वगैरे एक नाटक असतं. आता ते नाटकाचे जी पात्र आहे ती फक्त त्यावेळी ते स्टेज वगैरे मध्ये तसं धोती कुर्ता किंवा शूज आणि टाय, 3 पीस सूट किंवा हाफ चड्डी, लुंगी हे सगळं घालून येतात. पण नंतर ते 3 तासाचं नाटक संपलं की दे आर व्हॉट दे आर. आणि हे पथक सगळीकडे फिरत असतं. आज इकडे, उद्या कुडाळ, पळवा सिंधुदुर्ग, एरवा ओरोस फिरत असतं. तसंच भगवंतांच्या लीला भगवंत आहेत आणि भगवंत वेगवेगळ्या, जसं आपलं पथक वेगवेगळ्या जागी जाऊन करतं तसं भगवंत वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये यात सेम लीला करतात. आत्ताही कुठेतरी भगवंतांचा जन्म होतो. आत्ताही या क्षणी भगवंत कुठेतरी ताटकेला मारतात. या क्षणी भगवंत कुठेतरी सीतेबरोबर वरमाला एक्सचेंज करतात. या क्षणी कुठेतरी सीतेचं अपहरण होतं. या चिरंतन लीला आहे. इट इज एक्झॅक्टली लाईक अ थिएट्रिकल परफॉर्मन्स. त्यामुळे आपल्याला ज्यावेळी आपण या सगळ्या लीला बघतो आणि भगवंताची जीवनामध्ये एवढं दुःख, सो दॅट टाइम वी शुड अंडरस्टँड इट फ्रॉम द कन्सेप्ट ऑफ भगवद्गीता 4th अध्याय. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. सो जन्म कर्म च मे दिव्यम, माझा जन्म आणि माझे कर्म हे दिव्य आहे. एवं यो वेत्ति तत्त्वतः, ज्या व्यक्तीला हे जाणतो, जो व्यक्ती हे जाणतो, त्यक्त्वा देहं, ज्यावेळी हे शरीर सोडणार तो, पुनर्जन्म न इति, पुनर्जन्म नाही आहे,
मामेती, तो माझ्याकडे येतो. सो भगवंत एक नरसमान लीला करता आहेत, म्हणून तेही तसेच या भौतिक जगामध्ये बांधले गेलेले आहेत जसं मी आहे. हा कयास चुकीचा असेल. एकदा ज्यावेळी प्रभू राम याच्यामध्ये वनवासामध्ये फिरत होते, हे सीते तुम कहा हो, आणि वरन भगवान शिव आणि पार्वती जात होते आणि पार्वती म्हणतात, अरे तुमचे स्वामी, तुम्ही राम 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 करता आणि हे बघा तुझ्या बायकोच्या पाठी लटून फिरतायत. तुम्ही तर माझ्या पाठी असं कधीच लागला नाही. हा व्यक्ती जो आपल्या बायकोच्या पाठी फिरतोय रडत रडत, आणि तुम्ही त्याला स्वतःच आराध्य मानता. हे काही जमत नाही मला. मग शिवजी म्हणले, पार्वती म्हणते, आय वॉन्ट टू टेस्ट हिम. शिवजी म्हणतात, हे तू चुकीच्या जागी हात घालतेस, वाजणार तुझ्या हात. पार्वती म्हणते, मी बघून घेईन. पार्वती खाली येते. This is what happens when we have not chanted 16 attentive rounds for that day. Maya bewilders even Parvati, who is herself Maya. स्वयं माया देवी सुद्धा भ्रमित होतात. पार्वती येते मायेच्या रूपामध्ये सीतेचं रूप घेऊन, आणि ज्यावेळी माया स्वयं सीतेचं रूप घेऊन येईल, ते कसं फक्त दिसायलाही नाही, हाव भाव, हातवारे आणि बोलणं चालणं, प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाचे अगदी काय म्हणतात, अगदी सूक्ष्म हावभाव, हातवारे, दे आर व्हेरी डिफरंट. सो इकडे पार्वती देवी येते एक्झॅक्टली लाईक सीता, आणि समोर उभी राहते थोडस दूर आणि बघते राम काय करतात. राम ऍज इफ नॉट सीइंग, हे सीते गाव, हे सीते गाव, असं राम समोर येतात. स्वामी मैं यहाँ हूं. आणि राम म्हणतात, माते आप यहाँ क्या कर रहे हैं? राम दंडवत प्रणाम करतात. आणि सीते क्या, पर आज आपके स्वामी नहीं है आपके साथ में? पार्वती इज लाइक फुल घाम गळायला लगता. पार्वती म्हणते, नहीं 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 नहीं, मैं ऐसे यहाँ से गुजर रही थी, सोचा आपसे मिलूं. लेकिन फिर आप यहाँ पे ऐसे रो रहे हैं, करा रहे हैं. मग प्रभू राम हसतात आणि ते असं हात करतात. ज्यावेळी असं हात करतात, ते पार्वती देवी बघते तिकडे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान बसलेले आहेत, आणि पूर्ण राम दरबार सुसज्जित आहे. भक्तगण त्यांचा अभिषेक करतायत, त्यांच्या डोक्यावरती पुष्पहार घालतायत, फुलांच्या पाकळ्या घालतायत. आणि पार्वती आणि बिविल्डर होते. पार्वती म्हणते, फिर ये क्या चल रहा है? मग त्यावेळी राम म्हणतात, तो लीला आहे. असंच करून हे सीते करून निघून जात. म्हणजे पार्वती देवीला जुमानतच नाही. मग पार्वती म्हणते, वापस येऊ टेस्टिंग होऊया. सो वी हॅव टू अंडरस्टँड की ज्यावेळी या भगवंताच्या लीला येतात, इट इज एक्झॅक्टली लाईक अ थिएट्रिकल परफॉर्मन्स. जसं आपण नाटक बघतो, आणि या नाटकामध्ये कोण ना कोणतरी विलन होणारच. या नाटकामध्ये कोणतरी काय खाजून खरूस काढणारी सासू असणारच. येस, कोणतरी एक सूड घेणारी भाऊ बहीण असणारच. एक हिरो हिरोईन असणारच, जे गरजेपेक्षा जास्ती स्टाईल मारतात. हे सगळे असणार नाटकाचा भाग. तसंच भगवंत येतात आणि त्यांची इच्छा रडायची, ते रडतात. तसंच भगवंत येतात भगवान नरसिंहाच्या रूपामध्ये, त्यांची इच्छा फायटिंग करायची, भगवान नरसिंहाच्या रूपात येतात, वराहदेवांच्या रूपात येतात फायटिंग करायसाठी. सो भगवंतांची इच्छा आहे, आपल्या इच्छेनुसार आपल्या लीलेसाठी विविध कार्य करत असतात, विविध रूपाने अवतार घेत असतात. आणि हे सगळे अवतार चिरंतन आहेत, दे आर ऑल शाश्वत. तर रामायण हे 24,000 श्लोकांचं महाकाव्य, आणि या महाकाव्याची खास बात क्या है, तर प्रत्येक पहिला श्लोक, प्रत्येक 1000 नंतरच्या, म्हणजे
1000 नंतर किंवा 1000 श्लोक सोडून त्याच्या नंतरचा पहिल्या श्लोकाचं पहिलं अक्षर, म्हणजे फर्स्ट श्लोकाचं पहिलं अक्षर, 1001 वर्स पहिलं अक्षर, 2001 श्लोका पहिलं अक्षर, 3001 श्लोका नंबर पहिलं अक्षर, असे 24,000 श्लोकांची 24 अक्षरे एकत्र केली की ती आता गायत्री मंत्र. ही रामायणाची एक खासियत. सो राम अयण, सो चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशम. सो राम अयण, अयण म्हणजे फिरत राहणं. आपण म्हणतो ना परत भगवद्गीता वाचावी, परत पारायण, पारायण. अयण मीन्स फिरत राहणं. पार म्हणजे एंड, नदीचा पार. पार मीन्स एंड, अयण मीन्स फिरत राहणं. सो या एंड पासून त्या एंड मध्ये फिरत राहणं, दिस इज कॉल्ड पारायण. तसं आपण ज्यावेळी जप करतो त्यावेळी आपण पारायणच करतो. सो व्हॉट डज पारायण मीन? पारायण मीन्स reading again and again through the covers of the book. Par means end, ayan means keep on moving. So Ram ayan, जिकडे जिकडे राम फिरले, जिकडून जिकडून राम गेले, त्यावेळी त्यांनी काय काय केलं, हे राम अयण. आणि या रामायणामध्ये 2 व्यक्ती असे आहेत जे असल्यामुळे रामायण आणि गौरवान्वित होतं. पहिल्या चरित्र म्हणजे सीता. रामायणाला एक श्री वैष्णव महाकवी ते सीतायाः चरितम महत्. व्हॉट इज रामायण? सीतायाः चरितम महत्. सीतेचे सुंदर चरित्र सांगणारी कथा म्हणजे रामायण. So Ramayana is glorified because Sita is there. आणि सेकंड, रामायण इज ग्लोरिफाइड की भरत जसा एक कॅरेक्टर रामायण मध्ये. सो या 2 लोकांमुळे आता युजली ज्यावेळी भगवंत आहेत बाकी सगळं साईडला होतं. भगवंत एकटे सगळं अटेन्शन घेतात, सगळं अट्रॅक्शन घेतात. पण रामायणामध्ये प्रभू राम आहेतच, पण सीता आणि भरत यांचं जे चरित्र उभरून येतं, कॅरेक्टर बिल्डिंग. वी कॅनॉट से कॅरेक्टर बिल्डिंग बिकॉज कॅरेक्टर बिल्डिंग इज इन फिक्शन. रामायण इज नॉट फिक्शन. ज्यावेळी इंग्रज आले, इंग्रजांनी आपल्या स्वतःच्या सांस्कृतिक ग्रंथांना त्यांनी काय दिलं? मायथॉलॉजी. आपण आजही इन इंडियन मायथॉलॉजी महाभारत, इंडियन मायथॉलॉजी रामायण. दिस नॉट मायथॉलॉजी. माइथ म्हणजे खोटं, मिथ, मिथ म्हणजे खोटं. सो इंग्रज ज्यावेळी आले त्यांनी म्हटलं अरे वेद मायथॉलॉजी, रामायण मायथॉलॉजी, हे मिथ आहे, हे नव्हतं खरं. असं नाहीये, हे आपले शास्त्र आहे. सो नेहमी आपण बघतो, तुम्ही YouTube खोला, रामायण महाभारत यांच्यावरचे कितीही व्हिडिओज बघा, त्यांचा रेफरन्स दिला जातो मायथॉलॉजी. नॉट मायथॉलॉजी, दे आर फॅक्ट्स, दे आर इतिहास. इतिहास या शब्दाचा जर आपण संधी विच्छेद केला, इति हा आस, इतिहास, इतिहास. इंडीड इट वॉज लाईक दिस, it happened like this. Iti, indeed, ha, it happened, as, like this. हे असंच झालं होतं म्हणून ते रेकॉर्डेड आहे. इतिहास. पुराण, पुरा, खूप पूर्वी सांगितलेल्या गोष्टी. पुराण. उपनिषद. निषद म्हणजे बसणे, उप म्हणजे जवळ. सो गुरूंच्या जवळ बसून घेण्यायोग्य जे विज्ञान आहे उपनिषद.
वेद जे ग्रंथ आपल्याला विद्या देतात ते वेद. विद अर्थात नॉलेज, ज्ञान. विद अर्थात नॉलेज. म्हणून आपण बघतो विद पासून विद्या, विद्यालय, विद्यामान. सगळं विद्या. विद मीन्स नॉलेज, ज्ञान. असं आपण ज्यावेळी आपल्या संस्कृती, आपली जी धरोहर आपण घेऊन आलेलो आहे त्याच्याबद्दल जोपर्यंत आपण खरंच अभिमान बाळगणार नाही तोपर्यंत आपल्याला खरं याची महत्ता कळणार नाही. सो रामायणाची सुरुवात खूप रामाच्या जन्माच्या खूप पहिले सुरुवात होते दशरथ महाराजांकडे. दशरथ महाराज हे इक्ष्वाकुल कुळामध्ये आलेले एक महान राजा अज यांचे पुत्र. आणि ते कुठे राज्य करतात? ते राज्य करतात अयोध्ये. आणि अयोध्येमध्ये राज्य करतात. अच्छा, याची फुल सेटिंग देन विल गो टू द ऍक्च्युअल फ्लो. वाल्मिकी एकदा आपल्या मनामध्ये विचार करत आहे की खरंच कोणी असा व्यक्ती आहे का जो धैर्यवान आहे, धनवानही आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, शरणागत वत्सल आहे, बलशाली आहे, त्याच्या शरीरामध्ये काहीही विकार नाही आहे, त्याच्या मानसिकतेमध्ये काही विकार नाही आहे, त्याची बुद्धिमत्ता अत्यंत शुद्ध आहे, त्याच्या चरित्रावरती एक छोटा म्हणजे सुई एवढा ठिपकाही नाही आहे, आणि तरीही तो वेदांचा पूर्ण पालन करणारा, आपल्या शरणागतांची संपूर्ण निगा राखणारा आणि संपूर्ण तिन्ही लोकांवरती सत्ता गाजवणारा असा कोण आहे? वाल्मिकी हे आपल्या गुरु नारद मुनींना हा प्रश्न विचारतात. नारद मुनी सो हॅपी हिअरिंग द क्वेश्चन. कारण आता ते सांगणार आहेत हो असा एक व्यक्ती आहे आणि तो कोण आहे? राम. असा एक व्यक्ती आहे, तो कोण आहे? राम. सो जसं नारद मुनींना वाल्मिकी हे विचारतात. अच्छा, वाल्मिकी आणि नारद मुनीचा खूप जुना संबंध आहे. संबंध काय आहे? वाल्मिकी मुनी पहिल्या जीवनामध्ये, पहिल्या याच पूर्वार्धामध्ये ते एक पारधी होते, शिकारी. त्यांचं नाव होतं रत्नाकर. आणि रत्नाकर जंगलामध्ये राहायचा, पारधी होता, शिकार करायचा. त्याने आपल्या पत्नी आणि मुलांचं, आई वडिलांचं सगळ्यांचं भरण पोषण करायचं. एक दिवशी नारद मुनी तिकडून आले आणि नारद मुनी बघतात की हा पारधी मारतोय आणि असं बेदम मारतोय. नुसतं तिकडून जिकडून नारद मुनी चालले होते सगळीकडनं नुसतं जनावरांच्या किंकाळण्याची, ओरडण्याची, म्हणजे अगदी मृत्यू द्या मला, या भीतीची आर्त किंकाळ्या येतात. आणि नारद मुनींना एवढं वाईट वाटतं. अरे काय झालं? बघतात तर सगळीकडे हिंस्त्र पशु असे बाण लागून पडलेले. अरे कोणी केलं हे? त्यावेळी रत्नाकर बाहेर येतात झोपात. मी केलं. काय करतोय तसं? गुरु, मी पारधी आहे, शिकारी आहे, मला एवढंच येतं. तुला माहिती आहे की जर तू असं जीवन जगलास तर पुढे तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या पुढच्या जीवनामध्ये तुला किती कष्ट भोगावे लागणार? त्याला काही माहित नसते, मला काही माहित नाही. मग ते दाखवतात. नारद मुनी कसं करतात आणि रत्नाकरचं पुढचं आयुष्य रत्नाकरला पूर्ण दिसतं की कसं रत्नाकर, कारण ते मनुष्य होते, ते पळतायत आणि आतापर्यंत जेवढे पण जनावर त्या रत्नाकरांनी मारलेली आहेत ते सगळे त्याचा पाठलाग करतायत. तो मनुष्य धावतोय, रत्नाकर धावतोय आणि थोड्या वेळाने हे सगळे पशु रत्नाकरच्या शरीरावरती झडप घेतात आणि त्याचं पूर्ण अंग कातडी सोलून काढतात
आणि रत्नाकर विव्हळत आहे, किंचाळत आहे, पण कोण मदत करत नाही. आणि असं एक नाही कैक वेळा होत. हे एक वेळा नाही, हे कैक वेळा होत. आणि मग रत्नाकर म्हणतात, बापरे हे काय, पण हे मी एकट्यासाठी नाही करत आहे, माझी पत्नी आणि मुलं मी त्यांच्यासाठी करतोय, माझ्या आई बाबांसाठी करतोय. मग नारद मुनी म्हणतात, अरे तू त्यांच्यासाठी करतोयस, पण ते तुझा पापाचा भार घेणार का? रत्नाकर म्हणतात, निश्चितच घेणार, का नाही, त्यांच्यासाठी करतोय, त्यांनी माझ्या पापाचा भार उचलायलाच पाहिजे. मग नारद मुनीला जाऊन विचारून ये. रत्नाकर कॉन्फिडेंटली जातात. बायको आणि पोरांना विचारतात, अरे मी पारधी आहे, मी जंगलात पशूंना मारतो आणि त्याच्यानंतर त्याचं मांस आपण भक्षण करतो, तेच आपण विकतो, त्यातनं जे काही आपल्याला मिळते आपण आपलं घर खर्च चालवतो. मला आता एक सज्जन येऊन सांगतात हे पाप आहे, जर पाप आहे तर तुम्ही माझ्या बरोबर आहात या पापामध्ये. पत्नी म्हणते, अरे आम्ही कशी आहे, मी तुमची बायको आहे, माझं टेक केअर करणं हे तुमचा धर्म आहे, त्यासाठी तुम्ही काय करताय, मी कशाला भागीदार बनू. आणि रत्नाकर म्हणतात, रे आई वडिलांकडे जातोय, हो तुम्ही माझ्या पापामध्ये भागीदार आहे, आम्ही काय भागीदार नाही, आम्ही वृद्ध झालो, आता आम्ही डिपेंडेंट आहे, तू जे आणणार आम्ही खाणार, आम्ही तुला म्हटलं काय हे सांग म्हणून, तू जे आणतो ते आम्ही खातो. पण त्यावेळी रत्नाकरला म्हणलं, रे तो बरोबर आहे, म्हणजे जे काही मी घरी घेऊन जातोय सगळे एकदम अरे वा 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 खाताय, पण पापाला भागीदार कोणच नाहीये. मग ते नारद मुनीच्या पाया पडतात, हे गुरुवर तुम्ही सांगा मला काय करायला पाहिजे. मग त्यावेळी नारद मुनी सांगतात, तू जप कर भगवंताच्या नावाचा, राम राम राम. रत्नाकर एवढा पापी असतो, त्याला राम म्हणायला सुद्धा येत नाही. आपल्यापैकी कोणीकडे आहे का? सगळ्यांनी म्हणा बरं मोठ्याने, राम जर नाही म्हणला तर भरपूर पाप येतात, मग राम येत नाहीये तोंडातनं. मग रत्नाकराच्या तोंडातनं राम येईच ना, ते घाबरल्यामुळे काय करायला पाहिजे. नारद मुनी म्हणतात, ठीक आहे तू लोकांना मारायचं असणार रामना, तू मरा म्हण, ये मरा, वो भी मरा, मरा 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 राम 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 राम. चरितम रघुनाथस्य, चरितम कशाला, फक्त नाम रघुनाथस्य एक एक अक्षर पुंसा महापातक. सो जर वाल्मिकी आणि ते मग अशी तपस्या करतात की ते तपस्येमध्ये सगळं विसरून जातात आणि त्यांच्या ते तपस्या करत असतात, त्यांच्या पूर्ण शरीरावरती मुंग्यांचं वारुळ बनतं. वारुळाला संस्कृत मध्ये वाल्मिक म्हणतात. सो ज्यांच्या आजूबाजूला वाल्मिक तयार झाला ते वाल्मिकी. म्हणून रत्नाकर काय झाले, वाल्मिकी. आता जर रत्नाकर जो रामही म्हणू शकत नव्हता, तो जर राम नामावरती 24,000 श्लोक लिहिला, we also have a chance. What is the take for me? I have a chance. पण राम नाम कधी इफेक्टिव्ह होणार? राम नाम will be effective when we give up sinful tendencies. प्रभू रामांचं जे किंवा भगवान कृष्ण कोणी ते कृपा कशी देतात, ते म्हणतात जे काही तुझं भूतकाळ आहे गेला, वाटोळ लागू देतात, याच्या नंतर आणि पाप करू नकोस, देन आय एम विथ यू. भगवंताची कृपा कशी मिळते, व्हॉट एव्हर इज गॉन, फॉरगेट इट, फ्रॉम नाऊ ऑन नो मोर सिन्स. याच्या पुढे आणि पाप नाही. मग भगवंताची कृपा मिळते. मी जर हरिनामही घेणार आणि बरोबर पापही करणार, मग मी नामाचा 7वा अपराध करणार.
नाम के बल पर पाप करना. व्हाट इज नाम के बल पर पाप करना? नाम के बल पर पाप करना इज थिंकिंग, अरे मी रोज संध्याकाळी शुभकरोती कल्याणम म्हणतो आणि 4 अगरबत्ती लावतो ना, मग रात्री जे मी 11 वाजता 2 पेग घेणार आहे ना, ते माफ होऊन जातं. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज नामनो बलाद यस्य ही पाप बुद्धी. म्हणजे मी नाव का घेतोय, मी मंदिराला का जातोय, मी पूजा का करतोय, अरे मी थोडा गडबड व्यक्ती आहे, पण माझे पाप ऍडजस्ट कर देवा, तुझ्यासाठी हा मेवा. दॅट इज नॉट हाऊ गॉड टेक्स. असा मेवा कधी भगवंत स्वीकारत. इनव्हेरिएबली आपण ज्यावेळी भगवंतांना काही करतो, भगवंतासाठी काहीतरी करतो, त्यावेळी आपलं काहीतरी त्याच्या मागे असतं. अरे माझी मुलगी पास होत नाहीये, अरे माझे मुलगी दुखत आहे, अरे माझं डोकं दुखत आहे, अरे ह्यांच्या बरोबर माझं भांडण थांबतच नाहीये, अरे माझ्या मुलाची काय झाली, ग्रॅज्युएशन झाली, त्याला नोकरीच लागत नाहीये, अरे सुनेबरोबर एवढं का भांडण होत आहे. म्हणजे काही ना काहीतरी, अरे एक सत्यनारायण पूजा करूया, घर थोडंसं चांगलं चालेल म्हणून सत्यनारायण करून उपयोग नाही. मग तो तुम्ही देवाबरोबर काय ते लेनदेन करताय, काय की नाही, व्यवहार, बरोबर आहे की नाही. तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तुम्ही ऑर्डर करता आणि सगळ्यात महागड्या डिशेस वेटर एकदम सर्व फॉर यू म्हणून तुमच्या समोर आणून ठेवतो. तो काय तुम्हाला प्रेम करत नाही. किंवा तुम्ही नंतर ज्यावेळेस बिल देता ना, ते 7,000, 8,000, 10,000 असू दे, तुम्ही देता, बिल दिल्यानंतर त्या रेस्टॉरंट ओनरला सर खूपच चांगलं असं कोण म्हटलंय काय 10,000 दिले ना, चला. आणि त्यालाही काही तुमच्याशी घेणं देणं नाहीये. 10,000 नाही दिले तर भांडी कसं, 10,000 दिलं चला बाहेर. सो दीज आर प्युअर देवाण घेवाण डीलिंग. देयर इज नो लव्ह हिअर, देयर इज नो लव्ह. तुम्ही जे पैसे देणार रेस्टॉरंट ओनरला, त्यातनं त्या वेटरचा पगार येतो म्हणून तो खुश आहे. दिस इज नॉट लव्ह. प्रेम कुठे आहे? आई करून घालते त्यात प्रेम, कारण त्यात तिला काहीच मिळत नाही. बहुतांश वेळा वडील सुद्धा आईची खूप प्रशंसा करत नाही. अरे तू इतकी वर्ष मला करून घातलंयस. उलट मीठ नाही ग, इथे गो मीठ ना घेऊन या. किंवा पत्नी पण, अरे तुम्ही इतकी वर्ष माझ्यासाठी कमवताय, तुमच्या पैशावरती घर चालतं. दॅट अप्रिशिएशन, जेन्युइन अप्रिशिएशन. या अप्रिसिएशननीच संबंध वाढतात. या अप्रिसिएशननीच अगदी हजबंड वाईफ आणि एक मूल असलं तरी ती फॅमिली सुद्धा अप्रिसिएशननीच. भगवंतांच्या भक्तांचा समाज सुद्धा अप्रिसिएशननीच. आपण जोपर्यंत एकमेकाला खूप जास्ती आदर, सन्मान आणि आपुलकी देत नाही, हे भक्तिमय सत्र खूप पुढे नाही जाणार. कारण प्रत्येक जण जो इकडे येतोय, बाहेर त्याला सगळं मिळतंय, त्याला खायला प्यायला मिळतंय, पैसे मिळतायत, सगळे ऐश्वर्या मिळतंय, चैन मिळतंय, भोगविलासिता मिळतंय. तो इकडे काय येणार? इकडे येऊन तर त्याला सांगितलं जातं, अरे हे नाही करायचं, कोण नाही करायचं, कोण नाही करायचं, कोण नाही करायचं. मग करायचं काय करायचं? सो तो इकडे काय येणार? जे त्याला बाहेर मिळत नाही ते जर त्याला इकडे मिळेल तर तो येणार आहे. ते काय आहे? जेन्युइन केअर अँड कन्सर्न. हृदयपूर्वक प्रेम, वात्सल्य, आपुलकीचा भाव, ते बाहेर नाहीये. तिकडे फक्त पैसा फेक, तमाशा फेक, तिकडे नाही. सो व्यक्ती इकडे काय येणार? आपुलकीसाठी, प्रेमासाठी आहे. आणि ते आपण दिलं, अरे लोक भरभरून. असंच आहे प्रभू रामचंद्रांचं.
प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्ये सेतुबंधातनं लंकेला जाणार होते आणि विभीषण येतो. विभीषण प्रभू रामांची शरणागती स्वीकारतो. प्रभू राम शरण देतात आणि विभीषणला राजा घोषित सुद्धा करतात लंकेचं. मग त्यावेळी एक वानर येऊन विचारतो, अरे तुम्ही तर रावणाला बघितलं सुद्धा नाही, त्याला मारला सुद्धा नाही, लंकेत उतरला सुद्धा नाही आणि विभीषणाचा राज्याभिषेक केला. आणि राम त्यावेळी म्हणतात की विभीषणाच्या शरणागतीच्या वेळी, अरे विभीषण काय, आता रावण जरी आला तरी मी त्याला माफ करणार. मग तो वानर विचारतो, तुम्ही आता विभीषणाला ह्याचा राज्य दिलं, कशाचं, लंकेचं, मग रावण जर तुमच्या शरणाला तर प्रभू राम म्हणतात, मी त्याला अयोध्येचं राज्य देणार. अरे मग तिकडे तर भरत आहे, मी त्याला वैकुंठ देणार, भरताला मी वैकुंठ देणार. मग तुम्ही काय करणार, मी या तिन्ही ठिकाणी जाऊन या तिन्ही महान भक्तांची सेवा करणार, हे राम म्हणतात. विभीषणला लंका देणार, रावणाला अयोध्या देणार, भरताला वैकुंठ देणार आणि मी तिन्हीकडे जाऊन त्यांची सेवा करणार. दिस इज सो मच इन कॉन्ट्रास्ट टू हाऊ वी बिहेव. हेही माझ्यासाठी, तेही माझ्यासाठी, तिकडेही मला काय पाहिजे तेच व्हायला पाहिजे, इकडेही मला काय पाहिजे तेच व्हायला पाहिजे. आणि श्रीराम हाऊ ऑपोजिट. सो नारद मुनी हे असं व्यक्तिमत्व आहे जे प्रत्येक वैदिक ग्रंथाच्या अगदी केंद्रबिंदू मध्ये बसले. आपण श्रीमद भागवत बघितलं, तिकडे नारद मुनी आहेत. भगवद्गीता बघितली, तिकडेही नारद मुनीचा उल्लेख आहे. रामायण वाल्मिकी नारद मुनींचे शिष्य, ते राम 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 म्हणाले. आणि या तपस्येमध्ये त्यांच्या शरीराभोवती वाल्मिक तयार होत आणि असे ते वाल्मिकी. सो वाल्मिकी नारदांना विचारतात, आपण व्यक्ती आहे का, आणि नारद अगदी हृदयपूर्वक सांगतात, हो असे व्यक्ती आहेत जे आहेत राम. आणि ही वॉन्ट्स टू नो मोर अबाउट राम. पण नारद मुनी प्रभू रामांचं नाव घेऊनच एवढे भावविभोर झालेले आहेत. ते रडता आहेत, ते हसता आहेत, त्याचे प्रत्येक रोम अगदी उभारलेला आहे, ते धुळीमध्ये लोटांकडे घालतायत. आणि वाल्मिकींना वाटतं दिस इज नॉट द राईट टाइम टू आस्क दीज थिंग्स, की राम कुठे आहे, कसे आहे, कधी येणार, मला त्यांचं दर्शन मिळणार, हे सगळं विचारायला तर बरोबर नाही. नारद व्हेरी हॅपी. आणि थोड्या वेळाने तिकडे हे झाल्यानंतर द सीन शिफ्ट्स टू नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी वाल्मिकी आपले एक खूपच क्लोज भक्त, त्यांचं नाव होतं भरद्वाज मुनी. सो वाल्मिकी मुनी आणि भरद्वाज मुनी हे दोघंही युजली एका नदीकाठी जायचे आंघोळ करायला. पण आज त्यांची इच्छा होते, अरे इकडे नाही जाऊया, आपण तमसा नदीमध्ये जाऊया. सो ते जिकडे राहत होते वाल्मिकी आश्रममध्ये जवळच 2 नद्या होत्या, एकीचं नाव होतं तमसा. सो ते आपल्या रेग्युलर जे ते जिकडे आंघोळ करतात तिकडे ते आंघोळ करत नाही, ते तमसा नदीकडे जातात. आणि तमसा नदीमध्ये आज जातानाच त्यांना दिसतं की समोरच एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षावरती एक मोठं घरटं आहे आणि त्या घरट्यावरती क्रौंच, क्रौंच मीन्स क्रेन, क्रौंच पक्षी आहे. एक नर क्रौंच, एक मादा क्रौंच. आणि ते बघत असतात, हे दोघेही नर आणि मादा क्रौंच हे प्रणय क्रीडेमध्ये संलग्न आहे. आणि वाल्मिकी टक लावून ते प्रणय क्रीडा बघतात. आता वाल्मिकी संन्यास घेतलेले व्यक्ती आहे, ते रामनामामध्ये, पण ते बघत राहिले टक लावून. आणि अचानक एक बाण येतो आणि त्या मादा पक्षीला, नर पक्षी, नर क्रौंचला लागतो. आणि तो एवढा जोरात लागतो की प्रायः तो नर क्रौंच फडफडत फडफडत खाली जमिनीवर पडतो. आणि मादा क्रौंच अगदी व्याकुळतेने विलाप करायला लागते, ओरडायला लागते.
आणि हे वाल्मिकी मुनी बघू शकत नाही. त्यांना वाईट वाटतं, अरे हे असं कोण एवढं क्रूर कृत्य कोणी केलं. आणि अनायास त्यांच्या मुखारविंदातनं काही शब्द बाहेर येतात. ते म्हणतात, मानिषात प्रतिष्ठां तमगम शाश्वती समा यक्रौंच मिथुनादेकं अवधी काम मोहितम. ते म्हणतात, मानिषात प्रतिष्ठा. प्रतिष्ठा अर्थात सीट और प्लेस. मानिषात प्रतिष्ठा. हे पारधी, क्रूर पारधी, तुला या भौतिक जगामध्ये कुठल्या चांगल्या लोकांमध्ये कधीच स्थान मिळू नये. मानिषात प्रतिष्ठा. कुठं जा? तमगम. तमो गुडी लोकांमध्ये, नारकीय लोकांमध्ये जा. कधीपर्यंत? शाश्वती समा. मे यू इटर्नली रिसाइड इन हेल. शाश्वत स्वरूपाने तू नरकामध्ये वासतो. का? यत् क्रौंच मिथुनाद. हे जे क्रौंच पक्षी एकमेकाबरोबर प्रणय क्रीडेमध्ये गुंतले होते, यत् क्रौंच मिथुनाद एकम अवधी काम मोहितम. एकाला तू मारलायस म्हणजे दुसऱ्याला त्याच्या विरहाची पीडा दिलीस. भौतिक सुखामध्ये सर्वोत्कृष्ट सुख आहे कामसुख. आणि या कामसुखातनं संपूर्णपणे जमिनीवर आणि मृत्यू. आणि जो मृत्यू पावला तो तर गेला, जो नाही मृत्यू पावला त्याला केवढं दुःख. सो यत् क्रौंच मिथुनाद एकम अवधी काम मोहितम. आणि वाल्मिकी असा विचार करतात आणि लगेच त्यांना वाटतं, अरे हे मी काय बोलून गेलो. का बोलून गेलो? मी मुनी आहे, मी ऋषी आहे. जंगलामध्ये हिंस्र पशु एकमेकांना मारून खातात. पारधी तोही कोणाला तरी मारणारच, खाणारच. माझं मन एवढं व्यथित किंवा विचलित काय झालं की मी कोणाला तरी श्राप द्यावा आणि स्वतःची तपस्या कमी करावी. ज्यावेळी आपण कोणाही व्यक्तीबद्दल हृदयामध्ये गैरभावना ठेवतो, त्याच्या प्रपोर्शनेट आपली तपस्या, आपले सद्गुण कमी होत जातात आणि आपला व्यवहार त्याच प्रपोर्शनेट मध्ये निगेटिव्ह होत जातो. म्हणून नेव्हर एव्हर हॅव नेगेटिव्ह इमोशन्स टुवर्ड्स एनीवन. ज्यांच्याशी आपलं बनतं त्यांच्याबरोबर चांगलं राहावं, नाही बनत दूर राहावं. पण नेगेटिव्ह इमोशन काय करतात? नेगेटिव्ह इमोशन आपल्या शारीरिक हालचाली कमी करतात, आपल्या मानसिक स्वास्थ्य, आपलं मानसिक स्वास्थ्य खराब करतात. सो वाल्मिकी म्हणतात, अरे या पारध्यानी तर सगळ्यांना मारणं त्याचं कर्तव्य आहे, त्याच्यासाठी मी कशाला निगेटिव्ह बनलो. ही इज थिंकिंग लाईक दिस. आणि ते अतीव वेदनेमध्ये, अरे मी हे काय केलं, माझी तपस्या मी नष्ट केली. आणि तेवढ्यात ब्रह्माजी येतात. आणि ब्रह्माजी येतात आणि बघतात. आणि वाल्मिकी बघतात ब्रह्माजींना. ब्रह्माजींना बघितल्यानंतर वाल्मिकी समोर उभे राहतात. ब्रह्माजी येतात आणि वाल्मिकी ब्रह्माजींचं पादप्रक्षालन करतात, त्यांचे पाय धुतात, त्यांची आरती करतात. ब्रह्माजी प्रसन्न होतात आणि वाल्मिकी विचार करतात, अरे मी हे काय श्राप उच्चारला. पण त्यांच्या हेही लक्षात येतं की हा जो श्राप उच्चारलाय तो केवढा सुंदर वाटतो ऐकायला. मानिषा प्रतिष्ठा तमगमः शाश्वती समा यत्क्रौंच मिथुनादेकं अवधी काम मोहितम. काय सुंदर वाटतं का? शिवीय म्हणून. आणि कॉन्ट्रास्ट काय रे नरसाळ्या, जा गटारीत जाऊन लोळ तिकडे. सेम बट द वे इट इज स्पोकन. आणि वाल्मिकी इज इवन मोर कॅप्टिवेटेड. अरे हा श्राप आहे पण तो केवढ्या सुंदररीत्या बाहेर आलेला आहे.
poetically. Yes, that is why it doesn't matter what you say, it matters how you say. त्याला एअरप्लेन म्हणून एरोप्लेन म्हणून वायफाय वर नाहीये. सो आपण बघतो की ज्यावेळी आपण क्रोधित होतो किंवा वी गेट these kind of situations, the Valmiki Muni was not supposed to react to this, but he reacted. Let it be Akasur, but he reacted and he is thinking, why did I react? मी का react केलं? ते जे काही करतात, मी तर साधू आहे, मी तर कमीत कमी सहन करायला पाहिजे आणि मला काय होत आहे, मला काहीच होत नाहीये. आणि ते असा विचार करतायत तोपर्यंत ब्रह्माजी येतात. वाल्मिकी ब्रह्माजींची स्तुती करतात, त्यांची आरती करतात, त्यांचं पाद प्रक्षालन करतात आणि मग म्हणतात की त्यांना माहिती आहे ब्रह्माजी इज अ व्हेरी सिनियर पर्सन अँड अ ग्रेट डिवोटी, सो ही विल सिम्पली नॉट कम. त्यांच्या येण्याचं काहीतरी औचित्य, काहीतरी कारण असेल. मग त्यावेळी ब्रह्माजी म्हणतात की मला माहिती आहे. वाल्मिकी म्हणतात तुम्ही इकडे कशाला आला? ते म्हणतात आय विश दॅट यू कंपोज रामायण. आणि वाल्मिकी दंग रामायण कालच तर मला नारद मुनींनी सांगितलं होतं रामांच्या आदर्श चरित्राबद्दल. मग ब्रह्माजी म्हणतात येस यू प्लीज कंपोज रामायण. वाल्मिकी म्हणतात मला काही माहितीच नाहीये रामायणाबद्दल. मग हे म्हणतात की अरे जे काही तुला माहित नाहीये ते सगळं तुला तुझ्या योगिक समाधीमध्ये दिसेल आणि मी सरस्वतीलाही आदेश करीन की ती तुझ्या हातामध्ये आणि तुझ्या वाक्यामध्ये राहील. आणि वाल्मिकी इज लाईक सो व्हेरी ब्लेस्ड. वाल्मिकी एवढं त्यांना आतून अगदी भरून आलेलं आहे की आता किती सारे ऋषीमुनी आहेत, किती सारे साधू संत आहेत, पण या सगळ्यांमध्ये माझी निवड झाले का रामायण लिहायचं. सो ही इज लाईक क्राईंग, ही इज क्राईंग. ब्रह्माजी सांगतात हा जो छंद आहे, छंद मीन्स मीटर, रिदम, मानिशान प्रतिष्ठान तमगमः शाश्वती समा यक्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. हा जो रिदम आहे याला अनुष्टुप छंद म्हटलं जाईल. आणि याच अनुष्टुप छंदामध्ये तू रामायणाची रचना कर. आणि वाल्मिकी सो हॅपी, ब्रह्माजी सो हॅपी सीइंग वाल्मिकी मुनी. ब्रह्माजी म्हणतात मी तुला आशीर्वाद देतो, जो यावत चंद्र दिवाकर, जोपर्यंत सूर्य चंद्र नक्षत्र तारे राहतील तोपर्यंत तू लिहिलेलं हे सगळं तसंच राहील. वाल्मिकी इज इन सेवेंथ हेवन. ही इज हंबल्ड. ही इज नॉट विथ स्मॉलर टाइप. त्यांना असं वाटत नाही अरे मी तो साफ करून घ्या, नाही. त्यांना वाटतं अरे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावरती, सच अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. आता मला प्रभू रामांच्या चरित्राची रचना करायची. देन वाल्मिकी मुनी कंपोज 24,000 वर्सेस. आणि नंतर ते विचार करतात अरे मी तर एवढा वृद्ध आहे, हे रामायण लोकांपर्यंत पोहोचवणार कोण? आणि ते असं विचार करता त्यांची नजर राम आणि राम आणि सीतेच्या मुलांवर पडते, लव आणि कुश. लव आणि कुश हे दोघे अगदी गुणांचे आधार आहेत, साधुत्वाचे सागर आहेत, शौर्यामध्ये अप्रतिम आहे आणि विद्वत्तेमध्ये संपूर्णपणे जे काही एका आदर्श शिष्याला पाहिजे
ते सगळं लवकुश आणि जे हृदयाची पवित्रता जी एक गुरु बघतो. गुरुचे दोन कर्तव्य आहेत. एक तर स्किल सेट देणं आणि दुसरं चरित्र देणं. फक्त स्किल आहे आणि चरित्र नाहीये तर तो ओसामा बिन लादेन होऊ शकतो. जे टेररिस्ट आहेत दे आर नॉट बुद्धू. त्यांच्याकडे कामधाम नाही असं नाहीये. रिसेंटली आपण बघितलं रामेश्वरम कॅफे बँगलुरू ब्लास्ट. येस, NIA त्या दोघा लोकांना पकडलं. येस, बोथ आर हायली एज्युकेटेड पीपल. एक इंजिनियर आहे आणि मला तर दोघेही सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत, पण ISI मॉड्यूलचे ISI स्लीपर सेलचे कार्यकर्ते आहेत. सो इट इज नॉट इनफ ओनली टू गिव्ह स्किल सेट. या स्किल सेटला यूज करण्यासाठी चरित्र कसं पाहिजे हे देणं त्याच्यापेक्षा जास्ती महत्वाची बाब. आपण बघतो महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र कसं चालवायचंय ही कला अर्जुनाला दिली. अर्जुन गुणवान होते, पण अर्जुनाला दिले म्हणून अश्वत्थामा म्हणायला लागले अरे मला का नाही दिलं. ते आपल्या वडिलांच्या पाठीकडे लागले अरे मलाही पाहिजे मलाही पाहिजे मलाही पाहिजे. मग द्रोणाचार्यांनी अश्वत्थामांना हे ज्ञान दिलं, पण त्याचा उपयोग अश्वत्थामा कुठं करतात. संपूर्ण महाभारत झाल्यानंतर फक्त जे द्रौपदीचा अंतिम भाग आहे पांडव वंशाचा उत्तराच्या गर्भामध्ये परीक्षित याला नाश करायचा. So skill set, more important than skill set, is the mindset. तो mindset जर क्रूर आहे, द्वेषी आहे, ईर्ष्यालू आहे, कामुक आहे, वासनापूर्ण आहे, क्रोधी आहे, तर तो स्किल घेऊन तो व्यक्ती जगाचा काय करणार. वाट लावणार. So that is why Narad Muni, Valmiki is feeling so proud internally and yet so humbled. की मला मिळालंय हे ज्ञान आणि म्हणूनच ब्रह्माजींनी हे अनुष्टुप छंद आणि ही पूर्ण जी इतिहासाची कडी आहे ती वाल्मिकींना दिली. अच्छा, why was Valmiki chosen over all the rishis? Because Sita came to Valmiki Muni's ashram and gave birth to Lavankush. सीतेने ज्यावेळी वाल्मिकी मुनींना बघितलं, सीता ही शक्ती आहे, लक्ष्मी आहे, आणि म्हणून ज्यावेळी तिने वाल्मिकींना बघितलं त्यावेळी प्रभू रामचंद्रांची ही सेवा वाल्मिकींच्या झोळीत पडावी असा ब्रह्माजींना विचार आला. आपण बघताना आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. या हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ काय. हे कृष्ण, हे राम, हे राधा राणी, कृपया मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. सो इकडे येऊन इकडे यायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट टेस्ट. नियमित रूपाने सत्संगात या. सत्संगामध्ये येऊन नेक्स्ट नियमित रूपाने जप करा. व्हॉट नेक्स्ट. व जे नियमित रूपाने जप करतात नियमित रूपाने सेवेला या. अच्छा, देन व्हॉट नेक्स्ट. जे तुम्हाला मिळाले ते दुसऱ्यांना द्या. दॅट इज हाऊ द लूप कम्प्लीट्स. आणि यापैकी कुठल्याही स्टेजला आपण अटकून राहिलो तर आपण एक परिपक्व वैष्णव म्हणून आपण एक फुल फ्लेज्ड वैष्णव म्हणून परिपक्व नाही होणार. वी शुड कंप्लीट द होल सायकल. इफ वी कीप ऑन, इफ वी ब्रेक at any one step in
वैकुंठ और गोलोक वृंदावन विल बी लाइक अ प्रीमॅच्युअर बेबी. मुलाचा जन्म 8.5व्या महिन्यानंतर कधी व्हायला पाहिजे. 8.5 महिन्यानंतर कधी मूल झालं ओल्ड गुड. पण तेच मूल जर 6व्या महिन्यात झालं 7व्या महिन्यात झालं बाबा रे प्रीमॅच्युअर बेबी. सो जोपर्यंत आपण ही फुल सायकल कंप्लीट करत नाही, जे पहिले तर यायला पाहिजे. येतो जप करायला पाहिजे, जप करतो सेवा करायला पाहिजे, सेवा करतो प्रचार करायला पाहिजे. देन द होल सायकल कंप्लीट्स. देन वी आर अ मॅच्युअर डिवोटी. सो वाल्मीकी मुनी हॅज बिकम व्हेरी मॅच्युअर बिकॉज ऑफ सर्व्हिस टू सीता. वाल्मीकी मुनी काय झालं? श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय, श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, श्री श्री गौरवता की जय. He has become mature because of his service to Sita. So भगवंत, आता विचार करा, ज्या सीतेला भगवंतांनी बाहेर काढले, निष्कासित केले, देश निकाला केलाय, त्या सीतेच्या संपर्कामध्ये येऊन जर वाल्मिकी मुनींचं भाग्य उजळतं, मग आपण कसं म्हणू शकतो की सीतेचं भाग्य एवढं खराब होतं? माझ्याकडे जर 100 रुपये नाही, मी तुम्हाला 1000 रुपये उधार देऊ शकतो का? मी स्वतः रडत आले, अरे माझ्या नवऱ्याने मला सोडलं, माझ्या नवऱ्याने मला सोडलं. आणि इकडे येऊन शास्त्रामध्ये आपल्याला कळतं, अरे सीतेने वाल्मिकींना बघितलं म्हणून ब्रह्माजी आले वाल्मिकींना ही सेवा द्यायसाठी. यू कंपोज राम. सो देन वाल्मीकी मुनी सीज लव अँड कुश. लव अँड कुश आर extremely well behaved, well mannered children. वाल्मीकी मुनी त्यांना फुल ट्रेन करतात की तुम्ही रामायण कसं वाचावं, कसं गावं, त्यावेळी कसे हावभाव करावे. सो लव अँड कुश ते ट्रेन होतात फक्त रामायणाच्या पठण किंवा कीर्तनामध्ये नाही, तर ते कीर्तन असं असावं की ज्यावेळी एक चांगला प्रसंग चालू आहे सगळे एकदम आनंदाने भाव विभोर आहे, ज्यावेळी एक करुण प्रसंग चालू आहे सगळे रडतात. असं शिकवलं वाल्मिकींनी लव आणि कुशला रामायण. आणि हे रामायण गात 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 लवकुश सगळीकडे फिरतायत. आणि असंच एकदा रामायण प्रस्तुत करता करता भरत महाराजांची दृष्टी पडते लवाणी कुशवर. आणि दे आर सो नाइसली नरेटिंग. भरत महाराज बिकम्स कॅप्टिवेटेड. काय सुंदर रामायण वर्णन करतायत. आणि मग भरत महाराज म्हणतात, तुम्ही कोण? आम्ही वाल्मिकींचे शिष्य. तुम्ही अयोध्येत या आणि राम दरबारामध्ये रामाचं अयन वर्णन करा. मग भरत महाराज प्रभू रामांना सांगतात, राम इज ऑल्सो व्हेरी हॅपी. सगळी अयोध्या येते, फुल दरबार भरतो, ड्रॉप सायलेन्स. लवाणी खुशी येतात. आणि त्यावेळी आपण गदी माडगुळकरांचं ते गीत, रामायणाचं गीत, सुनये श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती. सो स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण. हे राम ऐकतायत आणि त्याचा इफेक्ट काय आहे प्रभू रामांवरती? राम सिंहासनावर बसले, सगळे खाली जनता ऐकतील. आणि राम, एव्हरीवन इन द ऑडियन्स इज एन्जॉयिंग रामायण. आणि रामाला वाटतं मीच एक एवढा वर बसून आय एम नॉट एन्जॉयिंग. रामायणाची कथा सुरू आहे. रामाची जी सिंहासन आहे त्याला जायसाठी 9 पायऱ्या आहेत. सो 9 पायऱ्यांच्या सिंहासनावरती राम बसतात. सो राम हळूहळू एक 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 पायरी खाली उतरतात. कोणालाही कळत नाही, सगळे रामायण ऐकतात. आणि अगदी प्रभू राम लव आणि कुशच्या बाजूला बसून अश्य येऊन बसतात आणि सगळे रामायण ऐकतात.
आणि मध्येच एक चांगला प्रसंग आला की असंच, आणि राम इज फीलिंग ओ सो नाईस. एक चांगला प्रसंग आला की कुठल्या तरी अयोध्यावासी हसायला लागतो आणि हॅ 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 करून रामांच्या पाठीत मारतो. राम इज व्हेरी हॅपी. येस. आणि रामही काहीतरी चांगला प्रसंग आला अयोध्यावासी अरे हा हा हा. मग करुण प्रसंग आला की अयोध्यावासी असं, म्हणजे अयोध्यावासी पूर्ण भान हरपलेले आहेत, रामही पूर्ण भान हरपलेले आहेत असं रामायण. So this Ramayan, which was spoken by Love and Kush in Ayodhya's darbar, in front of Ram, Lakshman, Bharat, Shatrugna, यांच्या सगळ्यांच्या बायका आणि संपूर्ण अयोध्यावासी, याची आपण सुरुवात करू. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड.